सोलापूर महानगरपालिका येथे आमदार विजय देशमुख यांनी महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्याबरोबर सोलापूर शहरातील विविध विषयांवर चर्चा केली। प्रामुख्याने सोलापूर शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा कसा करता येईल याबाबत, तसेच सोलापूर शहरातील पाणी वितरण व्यवस्था आणि पाणी साठवण्यासाठी टाक्या बांधण्यासाठी रक्कम रुपये 892.42 कोटींचा रुपयांचा प्रस्ताव TPR लवकरात लवकर सादर करण्याबाबत चर्चा करण्यात आली। बुधवार पेठ, सफाई कामगार वसाहत आणि जुना बोरामणी नाका 256 गाळे येथील इमारती धोकादायक झाल्या असल्या कारणाने त्या पाडून BOT तत्वावर किंवा अन्य योजनेवरून लवकरात लवकर नवीन इमारत बांधण्याबाबत चर्चा करण्यात आली। मड्डीवस्ती तुळजापूर नाका येथील महाबली हनुमान मूर्तीस महाराष्ट्र शासनाच्या परवानगी करता जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या। शासनाच्या विशेष निधीमधून रूपाभवानी चौकातील मनपाच्या जागेत शॉपिंग सेंटर बांधण्याकरता 1 कोटी रुपये इतका निधी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे प्राप्त झालेला आहे, परंतु सोलापूर मनपाकडे सदर कामाचे ना हरकत प्रमाणपत्र प्रलंबित असल्याने सदर प्रमाणपत्र लवकरात लवकर देण्यात यावे अशी चर्चा करण्यात आली। शासनाच्या सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत विडी घरकुल मोमीन नगर येथील ड्रेनेजची कामे समाविष्ट नसल्याने सदर भागातील कामे समाविष्ट करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्याबाबत चर्चा करण्यात आली। तसेच गांधीनगर, रविवार पेठ, जोशी गल्ली येथे मनपा जागेवर अस्तित्वात असलेली कच्ची घरे पाडून सदर ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेमधून पक्की घरे बांधण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली। यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, माजी नगरसेवक शिवानंद पाटील, वडार समाजाचे अध्यक्ष लक्ष्मण विटकर व वडार समाज बांधव उपस्थित होते। आज महानगरपालिकेच्या आयुक्तांची विशेष करून खास भेट घेण्यासाठी मी इथे आलो होतो। माननीय मुख्यमंत्री साहेबांचा जो पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात मध्यंतरी जो मीटिंग झालं मुंबईमध्ये, त्यांनी ज्या कामं सांगितले त्याचा प्रस्ताव अजूनपर्यंत मंत्रालयात आलं नाही। त्यामुळे मुख्यमंत्री सांगितले की त्याच्यामध्ये लक्ष घालून तुम्ही आयुक्तांना भेटून ताबडतोब प्रस्ताव पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात पाठवून द्या, कारण त्याची जवळपास 800 कोटी रुपये निधी शासनाकडनं टप्प्याटप्प्याने आपल्याला मिळणार आहे। आणि आता पाणी दुहेरी पाईपलाईन काम होत आलेलं आहे, महिनाभरात चालू झालं तरी पाणी वाटप करण्यासाठी आपल्याला जे काही निधी लागणार आहे त्या निधीचा प्रश्न होता आणि त्या संदर्भात आयुक्तांनी सांगितले की ताबडतोब ते प्रस्ताव पाठवून देऊन आणि पुढच्या कामाला गती आपण घेऊया। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।